आज आपण हॉटेल स्टाईल घरच्या घरी तवा अंडा मसाला घरी कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत। तर त्यासाठी काय केलं, इथे मी 5 ते 6 अंडे हे उकडून घेतले। आता आपल्याला कितपत अंडा मसाला बनवायचा आहे त्यानुसार आपल्या अंदाजाने आपण अंडे हे उकडून घ्या। अंडे हे उकडल्यानंतर पूर्णपणे त्यांना गार करून अशा पद्धतीने त्याचे 2 भाग तयार करून घ्यायचे। आपल्याला आवडीनुसार आपण अंड्यांचे तुकडे हे तयार करून घेऊ शकतो। जर तुम्हाला अगदी बारीक आवडत असेल तर बारीक देखील आपण केले। आपल्याला पाहिजे तसे आपण अंडे हे कट करून तयार करून घ्यायचे। तर मी अंडे हे कट करून आता एका प्लेटमध्ये या अंड्यांना काढून घेते। तर संपूर्ण अंडे कट करून या प्लेटमध्ये आपण काढून घेतले। त्यानंतर आपल्याला या मसाल्यासाठी अंडा मसाल्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी एका प्लेटमध्ये मी सुकं खोबरं बारीक चिरून घेतलेलं किसलेलं वापरलं तरी काही हरकत नाही। आवडीनुसार हिरवी मिरची 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा ते 1 चमच्यावर जिरे घालून छान मिक्सरला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। वाटण तयार करताना अजिबात पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही। तुम्ही यामध्ये आलं देखील घातलं तरी काही हरकत नाही। तर आता हे वाटण आपलं तयार झालं आहे। त्यानंतर हे वाटण एका आपण बाउलमध्ये काढून घेऊया। लगेचच आपल्याला याच मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटोची प्युरी तयार करून घ्यायची। त्यासाठी मी एका भांड्यामध्ये ते काढून घेतला आहे मसाला। लगेचच आता बारीक चिरून घेतलेले मध्यम आकाराचे 2 टमाटे देखील आपण छान अजिबात पाण्याचा वापर न करता याची देखील आपल्याला प्युरी तयार करून घ्यायची। तर तुम्ही बघाल आपण या पद्धतीने प्युरी ही तयार करून घेतली आहे। त्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला अंडा मसाला बनवण्याच्या आधी अंड्यांना फ्राय आपल्याला करून घ्यायचे। तर त्यासाठी काय केलं, इथे मी अगदी थोडंसं तेल घातलं आहे। यापेक्षा जास्ती घालू नका, अगदी ते तेलकट असे अंडे तयार होतात। म्हणून इथं फक्त थोडंसंच तेलाचा वापर करा। तेल हे छान कडकडीत तापू द्या। त्यानंतर यामध्ये अर्धा चमच्यावर जिरे छान फुलून घ्या। त्यामध्ये हळद, गरजेनुसार लाल तिखट, कितपत तिखट आवडतं त्यानुसार आपण लाल तिखट आणि अगदी थोडंसं चवीनुसार मीठ घालून हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मसाला छान परतल्यानंतर काय करायचं, संपूर्ण पॅन किंवा तव्यामध्ये या पद्धतीने हा मसाला पसरून घ्यायचा, जेणेकरून एकसारखं मसाला आपला संपूर्ण अंड्यांना एकसारखं ते मसाला हा लागेल। तर जे आपण अंडे कट करून घेतलेले ते अंडे ह्या पद्धतीने आपल्याला आधी रचून घ्यायचे तव्यावरती, म्हणजे एकसारखे छान आपल्याला व्यवस्थित अंडे हे परतता येतील। तर मी संपूर्ण जे अंडे होते ते छान टाकून घेतले। 1 मिनिट झाल्यानंतर लगेचच आपल्याला दुसरी साईडने अंडे छान परतून घ्यायचे। जेवढे छान आपले अंडे हे फ्राय होतील तेवढा छान मसाला आपला तयार होतो। अगदी जास्ती वेळ देखील आपल्याला अंडे हे परतून घेण्याची म्हणजे फ्राय करून घेण्याची गरज नाही। दोघेही साईड 1 किंवा 1.5 मिनिटभरच आपल्याला करून घ्यायचे। त्यामुळे काय असतं, अंडे देखील आपले तव्याला किंवा आपल्या कुठल्याही भांड्याला ते चिपकत नाही। जास्ती वेळ केल्यानंतर ते चिपकतात आणि त्यामुळे अंडे हे खराब होण्याची शक्यता असते। तर मी आता हे अंडे छान फ्राय करून घेतले। त्यानंतर लगेचच काय करायचं, एका प्लेटमध्ये आपल्याला हे अंडे काढून घ्यायचे। त्यामध्येच आपल्याला पुढची प्रोसेस तयार करायची। तर यामध्ये काय करायचं, आता आपल्या अंदाजानुसार आपल्याला तेल हे टाकून घ्यायचं। तर आधी थोडंसं तेल होतं, त्यामध्येच मी पुन्हा 2 पळी तेल हे टाकून घेतले। तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे। तर तेल हे कडकडीत असं गरम झाल्यानंतर सर्वात प्रथम यामध्ये कढीपत्ता हा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे। नसेल तर नाही घातला तरी काही हरकत नाही। त्यानंतर अगदी थोडंसं पुन्हा आणखी यामध्ये आपण जिरे हे घातले आणि अगदी भरपूर असं अगदी बारीक चिरलेला किंवा बारीक किसून घेतलेला कांदा आपल्याला घालायचा आहे। जेवढा बारीक आणि किसलेला कांदा घातला ना तो एकसारखा छान परतला जातो आणि अगदी छान अशी आपली ही ग्रेव्ही तयार होते। जो मसाला असतो आपला तो छान तयार होतो। जाडसर केल्यामुळे आपला मसाला अगदी व्यवस्थित तो तयार होत नाही। म्हणून मंद आचेवरती आता आपल्याला हा कांदा छान गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। जेवढा परफेक्ट आपला कांदा परतला जाईल तेवढी छान चविष्ट अशी आपली भाजी तयार होते। कांदा जर कच्चा राहिला तर त्यामुळे आपली जी भाजी असते, जो मसाला असतो तो चवीला गोडसर लागतो। कांदा छान गोल्डन कलर येईपर्यंत मी परतून घेतला आहे। त्यामध्ये लगेच आपण जे खोबऱ्याचं आणि लसणाचं वाटण तयार केलेलं ते यामध्ये घालून याला देखील छान तेल सुटेपर्यंत आपल्याला आता परतून घ्यायचं आहे। आपण कच्चं खोबऱ्याचा वापर केला आहे म्हणून थोडासा कांदा आपल्याला मसाला परतायला थोडासा वेळ लागेल, जेणेकरून जो आपला
मसाला आहे तो अजिबात चवीला कच्चा हा राहणार नाही, म्हणून मंद आचेवरती आपल्याला छान असा हा मसाला परतून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघा अगदी छान असा मी हा मसाला परतून घेतला आहे. त्यानंतर लगेचच आपण आता काय करणार आहोत, जी टोमॅटोची प्युरी तयार करून घेतलेली ती संपूर्ण आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. टोमॅटोची प्युरी आपल्याला आपल्या आवडीनुसार कमी जास्ती करून घेऊ शकतो. म्हणजे काय असतं, जे आपली मसाला असतो ना आपल्याला कितपत हवा आहे त्यानुसार आपण कमी जास्ती केला तरी काही हरकत नाही. तर यामध्ये लगेचच आपण आता चवीनुसार मीठ हे टाकून घेऊया. मीठ घातल्यानंतर छान तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला आता परतून घ्यायचा आहे. जेवढा परफेक्ट आपला टमॅटोचा मसाला हा छान परतला जाईल ना तेवढी छान आपल्या मसाला हा तयार होतो. तर यावरती आपल्याला आता झाकून द्यायचं आहे आणि झाकून छान आपण आता शिजून घेतला आहे हा मसाला. तेल देखील छान सुटलं आहे, कलर देखील आपल्या मसाल्याला अगदी छान असा आला आहे. तर अशा पद्धतीने हा मसाला आपण छान भाजून घेतला आहे. मसाला अगदी छान भाजल्यामुळे अगदी छान अशी आपली भाजी ही तयार होते. तर यामध्ये काय टाकणार आहोत आपण, काही मसाले घालणार आहोत. सर्वात प्रथम धने पावडर, हळद, लाल तिखट आवडीनुसार गरजेनुसार. पहिले देखील आपण हिरवी मिरचीचा वापर केला आहे. जो आपला घरगुती काळा मसाला गरम मसाला असतो तो आपण यामध्ये टाकून घ्या. त्यानंतर लगेचच आपल्याला छान हा मसाला पुन्हा आणखी परतून घ्यायचा. मसाला परतताना घाई करू नका. काय होतं, आपण थोडीशी घाई करतो आणि त्यामुळे आपल्या भाजीची चव ही बिघडते. तर मंद आचेवरती छान मी याला देखील तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घेतला आहे. त्यामध्ये लगेचच आपण काय करायचं, हलकंसं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. अगदी एकाच वेळेस जास्ती टाकू नका. त्यामुळे काय असतं, आपलं जे भाजीतलं तेल असतं ते चाललं जातं आणि व्यवस्थित आपल्या मसाल्याला तेल सुटत नाही. म्हणून कधीही मसाल्यामध्ये अगदी थोडंसंच पाणी घाला. ते मसाल्याचं आणि आपलं पाण्याचं टेम्परेचर हे व्यवस्थित मॅनेज करतं. म्हणजे त्यामुळे छान कलर आपल्या भाजीला येतो आणि तेल देखील अगदी छान असं आपल्या भाजीला सुटतं. तर तुम्ही बघा अगदी छान तेल सुटलं आहे. त्यानंतरच आता आपल्याला मसाल्याची कसा हवा आहे, घट्टसर पातळ आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती पाण्याचं प्रमाण म्हणजे गरजेनुसार आपण टाकून घ्यायचं. तर इथे मी 1 वाटीभर पुन्हा पाणी घातलं आहे. पाणी घातल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत तो मसाला आपल्याला शिजून घ्यायचा आहे. तर तेल सुटेपर्यंत मी छान मसाला शिजून घेतला आहे. त्यानंतर जे आपले अंडे आपण परतून घेतलेले ते यामध्ये आता टाकून घ्यायचे, जेणेकरून आपले जो मसाला आहे तो छान आतपर्यंत आपला अंड्यांमध्ये मसाला जाईल आणि आपले अंडे देखील अगदी चविष्ट असे ते लागतील. तर अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला अंडे हे या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. तर लगेचच काय करायचं आहे, आपल्याला अंडे हे मिक्स करायचे नाही. थोड्या वेळ ह्या अंड्यांना मसाल्यांमध्ये आपल्याला असंच राहू द्यायचं आहे, जेणेकरून आतपर्यंत जी मसाल्याची वाफ असते, पाणी असतं ते आतपर्यंत तेल छान जातं आणि अंडे देखील अगदी छान चविष्ट असे आपले ते तयार होतात. त्यानंतर अंडे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. पुन्हा 1 ते 2 मिनटं शिजून लगेचच गॅस हा बंद करून द्यायचा. तुम्ही बघू शकाल अगदी छान हॉटेल स्टाईल, रेस्टॉरंट स्टाईल, अगदी घरच्या घरी अगदी परफेक्ट असा आपला अंडा मसाला हा तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.